मारवा आहे देवाडे आणि सावंत पूल त्याला 50 लाख रुपये 50 कोटी गेल्या अनेक वर्षापासून लोकांना कधी धरणाचा पूल तो खरं आदरणीय अभिषेक बंके साहेबांनी आदरणीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं वर्ग आलेला आहे आणि सर्वांचा आपला चार गावचा अंतर हा वाटतोय पण तो पूर्ण पुन्हा मानवी झाला पुढे करता धन्यवाद. आपण खरं तर विकासाच्या मागे आपण सर्वांनी ठरवलंय. मी खरं तर आदरणीय अतुलजी बेनके साहेबांनी माझ्याकडे आता वेळ नाही दादांना पुढे कार्यक्रम आहे पण प्रत्येक गावामध्ये आमदार अतुलजी बेनके साहेबांनी आणि अधिकाऱ्यांनी कामं प्रत्येक गावामध्ये 25 लाख 20 लाख 30 लाख 50 लाख 1 कोटी पर्यंत अशी कामं आणि त्यामध्ये खरं तर आशाताईंनी आणि सरदारांनी सुद्धा खूप कामं केले. पण मी नेत्यामध्ये एवढंच सांगेल की आपण तसे सर्व महागावी आपण सर्वांनी सर्वांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला पाहिजे. प्रत्येक सभा सुद्धा घेण्याची गरज नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांचं गाव सांभाळलं ना पुरेसे झालं. कारण आज जर मला शिवसेना बीजेपी आणि राष्ट्रवादी महिला जायला पुढं हे तिन्ही नेते जर एकत्र आले असतील आणि त्या गावामध्ये असणारे कार्यकर्ते नेत्यांच्या वतीने फिरणारे कार्यकर्ते जर एकत्र आले आपला गाव सांभाळला नेत्यांच्या जायचं कमी केलं तर काय मतदान राहणार नाही. पण माझी विनंती आहे की एवढा हात दिलं नेते म्हणून आणू नका ज्याने त्याने आपलं गाव सांभाळा. नाहीतर मग आपलं उठलं त्याला उठलं त्याला नागरिक हे करण्यापेक्षा आशाताई तुम्ही नेते आहात आणि हा अपमान समजायला मतदान कधी झालं. मी त्या दिवशीच माझ्या वार्तामध्ये सांगितलेलं मतदान झालं तर पण गावाला सोडवलं पाहिजे. म्हणजे काम करणाऱ्या माणसाला मतदान झालं पाहिजे. जो माणूस आयुष्यभर समाजामध्ये आपण कर्ज लागणाऱ्याला पाहिलं रविवारी जनतेबरोबर राहतो कोणी जा त्या ठिकाणावरून जेवल्याशिवाय माणूस चहा पिल्याशिवाय घरी येत नाही. काम तर होतच आणि असा माणूस करत तुम्हा आम्हाला सर्वांना आपण तर सभेला आलो म्हणजे झालं असं काही नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचे त्याचं गाव सांभाळायचं आहे. काही समज गैरसमज झाले असतील काही छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचे नाराज असतील मी त्यांना विनंती करतो दिलगिरी व्यक्त करतो का त्या नाराजा काढून टाका. आमदार साहेब तुम्हाला स्वतः फोन करतील अशा त्यांच्या कार्यकर्त्यांना असं काय फोन करेल शरदारांच्या कार्यकर्त्यांना फोन करतील. नेते मंडळाला माझी विनंती तुम्ही आमच्या पार्टी म्हणता पुढे पुढे करणाऱ्यांपेक्षा तुम्ही कार्यकर्त्यांना फोन करा. कार्यकर्त्यांना सांगा मतदान करून आणा मतदान करून घ्या. तिन्ही नेते स्टेजवर बसले तिन्हींना मी सांगतो की तुम्ही सर्व आमदार साहेब तुम्हाला यादी दे तुम्ही करा 50 लोकांना फोन आशाताई करेल 50 लोकांना फोन शरददा करेल 50 लोकांना फोन. सर्व सामान्य माणसाला फोन केल्यानंतर त्यांना वाटेल आमच्या पक्षाच्या प्रमुखाने आम्हाला फोन केलाय आम्हाला प्रचाराला मतदानाला जावं लागेल. जसं मला अधिकाऱ्याने फोन केला आमदार साहेब फोन करा. फोन केल्यानंतर मी पाहतो करा दादा हा कामाचा माणूस आहे. अजित दादा सारखा काम करणारा माणूस महाराष्ट्रात तर काय पण देशामध्ये नाही आणि अशा माणसाचा हात वर करायचे आणि म्हणून आपल्याला खरं तर घराला मतदान करून येत्या 13 तारखेला तुम्हाला आणि आम्हाला वाले साहेब तुम्हाला काय शूटिंग घेतली काय काळजी करू नका. त्या ठिकाणी सर्व पत्रकारांनी धन्यवाद संदीप भाऊ तुम्हाला आणि म्हणून निश्चितपणे सर्वांनी या ठिकाणी डोळ्यात वर काढून आपल्याला सर्वांना काम करायचं. म्हणजे आमच्या मावळपट्ट्यामध्ये सगळे सरपंच मंडळ या ठिकाणी आले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले. सर्व कार्यकर्त्यांना माझे हात जोडून विनंती आपल्याला किरकोळ कारभार दत्ताभाऊ आहे ना हा मग काळजी नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा आपण पारवरून पटाला खालीपर्यंत आपण गावोगावी 8 दिवस आपल्याला तिकडे फक्त 1 दिवस आपल्याला सगळ्याला जायचे दादांच्या नंतर आपण प्रत्येकाने पश्चिम भाग आणि गाव
ज्याने त्याने त्याचं गाव पाहिलं तर कुठेच अडचण येईल असं मला वाटत नाही. कारण खूप अशी कामं ह्या 2-3 वर्षामध्ये प्रमाणाच्या बाहेर कामं झालेली आहेत आणि म्हणून मी ती भक्त करण्यापेक्षा तळागाळामध्ये जाऊन आपण सर्वांनी खुशी काम केलं पाहिजे. माझा शब्द आहे तो खुशी आणि खुशी दादा तुम्ही निवडून या. कुठल्या प्रकारची मनामध्ये शंका आहे कारण दादाच्या बाबतीमध्ये सर्वांचं किंवा त्या ठिकाणी खरं तर पॉझिटिव्ह आहे आणि दादांना मतदान किती 25 लाख आपलं काय म्हणजे 25 लाख म्हणजे कुठलं मतदान आणि म्हणून तिकडे सुद्धा पुण्यामध्ये मैदान असतील तिकडं लढावे असतील इकडे आमच्या दलित सगळी माणसं ताकदीने मिळाले. फक्त आता इकडे झालंय कसं मावळपणामध्ये कोणी येते आणि त्या ठिकाणी पत्रकारांचे आणि काही पुढे सोडते पुढे ठेवणार आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हायकोर्टाने निर्णय दिलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना कुणाच्या बापाला बदलता येत नाही न महाराष्ट्र शासनाला न केंद्र सरकारला आणि म्हणून कोर्टाने निर्णय दिलाय की आरक्षण कुणाचं बोलणं देता येणार नाही. आरक्षण मुद्दा कधी येतो निवडणूक आली त्यावेळेला पुढं तुमचं आरक्षण नाही आणि आता असं झालं आणि उद्या झालं पुढे चालू बैठका करण्यापेक्षा आपलं आरक्षण पुढे जात नाही ती घटना कोणी बदलून नाही. त्याच्यामुळे तुम्ही एकदम बिंदास राहा अशा प्रकारची विनंती मी सर्व पश्चिम भागातील कार्यकर्त्यांना हात जोडून करतो आणि कार्यकर्त्यांना परत एकदा विनंती करतो की आमदार साहेबांकडे लावण्यापेक्षा ज्या कार्यकर्त्यांनी तिथे गाव बघा सगळ्यांना मी नावानिशी सांगेल कोण कार्यकर्ते तिकडे जातात गावात फोन पण करत नाही गटाला सेवेला असं काही राबवलं करू नका. निवडणूक झाल्याच्या नंतर ज्या गावामध्ये मतदान कमी होईल त्या गावच्या माणसाला आमदार साहेबांना अशा तारखेत सरळ जाता येईल का काय सांगा तुम्ही. मतदान जर कधी झालं तुम्ही काय सांगाल तर ती तुमच्या माझ्याकडे आली नाही पाहिजे याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्याने घेतली पाहिजे. इथं आले गेले असं काय मित्र म्हणून सांगतो तर सरपंच आपलं प्रत्येक गावचा सरपंच राष्ट्रवादीचा बीजेपीचा शिवसेनेचा आणि मग आपण ती वेळ नाही आणली पाहिजे. एवढं काय बोलायचं ते बोलू द्या. आपण आपलं काम ठामपणे करा. निश्चितपणे दादांच्या बाबतीमध्ये मी तर काय दादांचा पहिल्यापासून आढळराव साहेबांचा मी प्लॅन आहे. दादांनी खूप त्यांच्या काळामध्ये भरपूर अशी कामं केली. मनाची ती जी सांगितले रस्ते बिस्ते आणि प्रत्येक गावामध्ये सभा मंडप त्यावेळी आढळराव सर दादांनी तिथं पत्र दिली ती कामं झाली ती काल कामामध्ये बोलणार नाही परंतु आता जी कामं झाली आहेत आणि पुढे जी कामं करायची ती खरं तर आदरणीय अतुल बेनके साहेबांनी अजित दादा आणि आशाताई शरद दादा तुम्ही तिन्ही मंडळाने जरा ताकदीने दिल्या. तुम्ही 3 नेते जसं आम्हाला कमीपणा वाटत तर तुम्हाला नेत्यांना कमीपणा वाटत. तुम्हाला परिवर्तन देश येतील ना शरद दादाने आशाताईने आणि अतुल शेट्टी काय केलं जुन्नर तालुक्यात मेन तुम्ही तुमच्यानंतर आमचा नंबर आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा त्याची काळजी घ्या. प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्यांनी सांगा तर तुम्ही आम्हाला सांगताना तर तुम्हाला सांगणार दिल्लीमध्ये मुंबईमध्ये नेते बसले त्यांचा तुम्ही आदर ठेवा. तुमचा आम्ही आदर ठेवतो. सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने निघा आणि निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात. खरं तर आमदार साहेब खेळण्याची खूप गर्दी आता या सीजन आहे. प्रत्येक माणूस सकाळी 6 वाजता डोंगर गेले यायला त्याच्यामुळे ताई थोडस लोकांमध्ये कसं संबंध झालाय. आज हे काम म्हणजे हा वर्षभर ठीक आहे जर हे लोक नाही केलं वर्षभर काय खायचं आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस सगळं हे गेला. कोणत्या गावात जरी गेलो तरी माणूसच भेटला नाही. सगळे दार लावून जो तो वेळा तोडण्यासाठी खेळायला गेलेला आहे. तरी पण महत्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो. माझ्याकडून काही मला एकतर उदाहरण बोलायची सवय नाही म्हणून माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. पण तुम्ही आम्ही सर्वांनीच ताकदीने मी आता नेत्यांनी सांगितले तुम्हाला सांगितले माझं मलाही सांगितले आणि अशा प्रकारचं तुम्हाला आम्हाला सर्वांना चांगल्या प्रकारचं आपल्या निर्गुणित पाळणे घालातील सगळ्यांनी आपली काळजी घ्या आणि घड्याळाच्या चित्रावरती येत्या 13 तारखेला बटन दाबून
आलाच नाही. उगाच कशाला वेळ करतो दादा? 5 वर्षामध्ये कुठे जर आल्या तिथे दाखवा. त्यामुळे तो विषय आपण उगाच करण्यापेक्षा आपण काय करायचंय? आता तुम्हाला माहिती आहे तुमचं कुठे काहीतरी नाव निघतंय. इथं आढळराव पाटीलचा सभा मंडप आहे, इथं देवळाला रस्ता गेलाय, इथं आमच्या तिथे रस्ता गेलाय. हे सगळे रस्ते दादा तुमच्या तुम्ही आज कोथमाडीचा हातचा रस्ता दादा किती ताकदीने तुम्ही केला. ही कामं जी आहेत ते आहेत. उद्या आपण फक्त आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या माणसाने काय केलं तेवढंच टाका. ज्यांनी काय जमत नाही त्यांची त्या जवळ करता असं परत एकदा मी सर्व आलेल्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि सांगतो जय आदिवासी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.